अरे खूप भारी वाटतं ना ग. कसं काय भारी वाटतं ग पण. एकदम म्हणजे थोडा त्रास होतो पहिले, हम्म. मग नंतर पूर्ण डीप मध्ये गेलं ना मग चांगलं वाटतं. असं बी असतं. त्याला बी चांगलं फील होतं, आपल्याला बी चांगलं फील होतं. नाही व भीती नाही वाटत का मग. नाही, पहिले स्टार्टिंगला थोडा त्रास होतो. कस काय. स्टार्टिंगला म्हणजे ना लवकर जात नाही बॉडी कसं, त्याला ओला करावा लागतो म्हणून नंतर कस काय जात. ओलं. हा. कस काय ओलं. आज कसं सांगू ते. बाई मायवर तुम्हाला सांगते कसं कसं होतंय. अगं मला इथं फिलिंग्स येत आहे, इथं मला करायचं जीव होऊन जाईल. सांग कसं आहे मग मला. अरे तोंडात घ्यावा लागतो. तू घेतलंय. घेतलाय. कस काय. कस काय घेता. माय व मला तू सांगते तरी होते. थांब थांब. हम्म. कुठं बनवला हिने. काय माहिती बाई, फिरायला बिरायला गेले असणार फॅमिली सोबत. अहो टुकी पॅन्ट नाही भेटली होती का म्हणायले. आणि किती ढिल्ली ढिल्ली पॅन्ट घालेले. तेच ना. भिकारी. आखी भिकारे लोकांचे काम असं जास्त. जाऊ दे. तू सांग. अरे सांगते काय. बघा आपले फोटो तुला मी सेंड केले. हम्म. कव्हर पेज बी बनवावं लागेल यार, मला ते कव्हर पेज नाही येत टाकता. कसं बनवता. ते बे म्हणजे तिथं टाकून देतं ते कव्हर पेज बघा व्हिडिओ राहिला ना आपला, तर त्याच्यावर म्हणजे ज्या ड्रेसवर राहिला ना त्या ड्रेसवरच कव्हर पेज टाकायचं. असं आहे का. हम्म. अगं ते म्हणजे माझ्या इथं ऑप्शन आहे ते कव्हर पेजचं, पण आहे ना म्हणजे असं टाकलं नाही जाते ते. बघ ते तूने माझ्या गालाला हात लावले ते फोटो नको टाकू हा. नाही. खराब आहे तू. तूच मेन्शन करीस माले. हम्म. सांग मग आधी. सांगितलं तसंही. काही नाही सांगितलं जा. काय बोलली तसंही की घेतलाय बुवा असं तोंडात. कस काय ग यार. डिक कस का तोंडात घेतं सांग. मला काय माहिती बाई. अबे हम्म. आपल्या पेशीला हात लावतात ना ते. काय. ये भगवान हिले कसं समजावं रे. नीट नीट क्लिअर. क्लिअर म्हणजे मी इंग्लिश मध्ये बोलेल. हम्म. समजतंय ना. अच्छा. काय चल. बोल असं. थांब. बघ मेसेज केलाय. वेट. काय असतं हे. अरे विनायरी. मग काय मी फर्स्ट टाइम म्हणजे तू हे वर्ड बी बी नाही नाही माहिती. वर्ड बी नाही ऐकलाय कधी. हे बी नाही माहिती. नाही. अबे यार खालची जागा ना रे यार काय तू बी. मग ये म्हणता तिला. हा. आणि या पोरगाचा हा असतो. काय. समजलं. काय. खालचं रे यार. असं. ते उसका लिंग रहता है वो. हम्म. हा मग त्याला डिक म्हणता. हा. बोल मग पुढे. पुढे काय. पुढे बाई. ना मी केलं यार, मला फर्स्ट टाइमला खूप त्रास झाला होता. हम्म. मग ऑइल लावलं होतं. असं का. ऑइल कोणतं लावलं. हा कोणतं आपलं नॉर्मल. असं. तेल वगैरे कोणतं बी. हम्म. मग ते थोडं चिकन होतं ना मग आपोआप ते डिकचा म्हणजे डिकला लावून घ्यायच्या त्यांच्या. हम्म. मग आपल्या पेशी मध्ये बरोबर चाललं जातं. असं आहे का. हा. कारण की बघ आपलं सील पॅक असतं बरोबर. मग सील काय पॅक. असतं ते. सांग ना बाई म्हणजे. प्रोटेक्शन पण यूज केलं होतं ना. अ मी काय असंच थोडी करेल. असं. असंच थोडी करेल बाई मी प्रोटेक्शन केलं होतं ना. हम्म. काय बोलत होते मी. काय माहिती. मला काही एक बी समजत नाही डायरेक्ट एक बी वर्ड. अरे हम्म.
त्याच्या डीक आहे ना लिंक त्याला हम्म. ऑइल लावला ना हम्म. तर आपल्या PC मध्ये लवकर जातो आणि जर हम्म. असं लावलं ना हम्म. मग ते पहिले लावून घ्यायचं ऑइल हम्म. नंतर मग प्रोटेक्शन लावून घ्यायचं. हम्म. प्रोटेक्शन लावलं का मग तेव्हा टाकला ना हम्म. तर चालला जातो बरोबर असं त्रास नाही होत मग म्हणजे लवकर घुसून जातो असं हळूहळू नाही होत. असं. हम्म. हम्म. बोल मग अजून. म्हणजे बोल. मग हा एवढंच पण आज कसं करायचं. काय गं? काय तू मला बोलली नाही एवढं कसं तरी वाटलं ना. अरे मग चॉकलेट लावलेली असते त्यांनी. हे हा माय व असं कसं? कसं काय? माय म्हणजे बाई आपला फोन कसं काय घेते हिम्मत कसं काय यार? अरे काही नाही होत काही नाही होत. डायरेक्ट तोंडात छी. तू पॉर्न व्हिडिओ बघत नाही का? नाही ना बाई. बघ तू पॉर्न व्हिडिओ बघ त्यांच्यामध्ये किती असतात बाप. ते ते पोरं सुद्धा त्या PC ला हात लावतात तोंडात तोंड टाकतात. मग त्याने बी केलंय का तुला तसं? हा केलंय. असं का? मग तू बी घेतलं होतं असं? मग मी म्हणून घेतलं होतं ना नाही तर मला काय हौस. असं मग चॉकलेट कसं काय लावता गं बाई मग? काय माहित बाई ते अगोदर पासून त्याने लावली होती म्हणजे पहिले ना हा? प्रोटेक्शन त्याने 3 प्रकारचे आणले होते एक लेमनचा होता हम्म. फ्लेवर आणि एक कोणता चॉकलेटचा होता आणि एक कोणता तरी ब्लूबेरी सारखा होता काहीतरी वेगळाच वास यायचा पण चांगला यायचा सेंट सारखा यायचा. असं. सेंट सारखा वास यायचा. मग पहिले ना तोंडात घेतला होता नंतर ऑइल वगैरे लावलं होतं आणि मग नंतर प्रोटेक्शन लावलं. नाही रे मॅसेज नाही रे मग काय सांगते ऐक ना. हा बोल. पहिले ना तोंडात घेऊन घ्यायच्या मग हम्म. नंतर ओलावून जातो ना आपोआप हम्म. ऑइल म्हणजे ऑइल लावायची बी गरज नाही पडत. काय? तेल लावायची बी गरज नाही पडत बुवा असं. असं. हा तोंडात घेतला ना हा. मऊ लागून जातो. हम्म. प्रोटेक्शन लावता आणि मग लगेच प्रोटेक्शन लावलं. माय गं एवढं घाण. हा? सांगू नका कोणाला. नाही ग म्याड हा. एवढी हिंमत यार. हिंमताची गोष्ट नाही ते आता नॉर्मल आहे त्याचं प्रत्येक जण म्हणजे मला पण पहिले खूप म्हणजे ऑकवर्ड फील व्हायचं खूपच. म्हटलं कसं करणार पण तो म्हणजे आम्ही अगोदर कॉलवर मेसेजवर असं समजलं मग हम्म. त्यांनी मला समजवलं मी पण समजली. माय मग गं. ते मला असं सांगितलं काही होत नाही म्हणे नॉर्मली असतं मग मला पण मग मीने स्वतः पॉर्न व्हिडिओ बघितले. मीने पण स्वतः समजली दिमागामध्ये आणलं तर माझ्या मर्जीने केलं मी त्याच्या मर्जीने नव्हतं केलं माझ्या मर्जीने केलं. असतंय का? मग नंतर मग दोन टाइम त्याच्या मर्जीने केलं आणि 2 टाइम माझ्या मर्जीने केलं होतं. अच्छा. मग काय नाही वाटलं मग आणि फर्स्ट मग टाइमला तर थोडी भीती वाटली होती हा. की कसं जाऊ कसं काय करू पण काही नाही आत्याचा मुलगा होता ना आणि घरी माहिती बी होतं आमच्या रिलेशनचं माझ्या आत्याला. असं. मग माझी आत्या आम्हाला घरात घालून द्यायची ना आत्या बाहेर निघून जायची. माय व. बाई खरंच उदयसोबत मी रिलेशन नसलं केलं ना माझं आता त्यासोबत लग्न फिक्स झालं असतं. मग आता आता पण सांगतोय तो की म्हणजे मी तर त्यासोबत ना असं खोटं मोठं भांडण करून ब्रेकअप केला होता त्याच्याकडे. मग तो आता पण सांगतो तू माझी चुकी काय आहे मला चुकी तर सांग तू का बरं माझ्यासोबत ब्रेकअप केला हा. तू का बरं बोलत नाही माझ्यासोबत त्याचे अजून मेसेज येतात. असं आहे का? तर त्याला सांगितलं मी अरे म्हटलं मला प्रॉब्लेम होत आहे म्हटलं असं तसं मग तो म्हणे काय प्रॉब्लेम होत आहे मी मम्मीला बोलायला लावते मामा सोबत मामी सोबत. मग असं तसं बोलतो तो. आता तर बोलतोय असंच फ्रेंड टाईप बोलतोय त्याला बोलली मग विचार करेल मी अजून रिलेशनचा म्हणतो थांब थोडा टाइम म्हणतो माझं बोर्ड वगैरे होऊन जाऊ दे आणि माझं स्पोर्ट चालू आहे डान्स आणि चालू म्हणजे आहे. तू पूर्ण पूर्ण म्हणजे कपडे काढून टाकते का ग? अम्मा बा- ते नॉर्मली ना रे मग कस काय ग यार? बघ
मला हे बघ मी दुसऱ्या पोरासोबत जर केलं असतं मला ऑकवर्ड फील झालं असतं. पण माझा हे घरचा होता म्हणून मी केलं. आणि पहिली गोष्ट आमचं रिलेशन होतं मग घाबरायची काहीच गरज नव्हती मला. असं आहे का? मी तर डायरेक्ट तेव्हा म्हणजे आमच्या रिलेशनला 1 वर्ष झाला होता. तर मग मी डायरेक्ट असत ना मी स्वतः माझ्या हसबंड ते डायरेक्ट अशी मानायची मी त्याला. आणि तो पण मला वाईफ असं डायरेक्ट असं म्हणजे आम्ही घरात राहायचो बी ना तर आम्ही डायरेक्ट हसबंड वाईफ सारखं बिहेव करायचो. असं नाही की आम्ही BF आहे असं काहीच करायचं नाही. आम्ही डायरेक्ट हसबंड वाईफ असं वागायचं डायरेक्ट घरात. माझ्या फुवाजी बी राहायचे ना घरात त्याचे लहान भाऊ पण राहायचे ना तरी आम्ही रूम म्हणून करायचे पागल सारखे. माय किचन मध्ये असो किंवा मी किचन मध्ये काम करत राहिली बेडरूम मध्ये काम करत राहिली आता तिथे येऊन जायच्या का. आणि जे मग माझ्याकडे बसलेले राहायचे ना ते बिचाऱ्यांना बाहेर जावं लागायचं. असं सुरतला गेली ना मी